सो हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तुम्ही बोलत असाल असा अवतरला तर मी तुम्हाला सांगतो. आपण आता मी इथे म्हणजे शिर्डीला चालू आहे पदयात्रेला. ज्यांना माहिती त्यांना समजलं पण असेल इंस्टाच्या स्टोरी वगैरे बघून. तर खूप मजा करू आता. हा प्लस स्पेशल असेल म्हणजे करू स्पेशल. मला जेवढं शक्य होईल मी तेवढं लवकर करून मला साडेचा आवाज येईल तर इग्नोर करा. तर आपण जाणार आहोत शिर्डीला चालत. आता 2 दिवस झाला, 3रा दिवस आहे. सॉरी जर उशीर झाला. चला राईड करू आपण. तेवढं शक्य करून फोनला चार्जिंग करू. तर मी तुम्हाला जसं बोलायला मी ह्याला आलो आहे. तर माझ्यासोबत माझे पाहू शकता शुभम आणि त्याचे भाऊजी आहेत. बाकीचे मित्र नाही आले, ते डायरेक्ट शिर्डीला भेटणार आहेत आम्हाला. म्हणजे 16 तारखेला 16-15ला भेटणार आहेत. तिथं आल्यावर त्यांच्यासोबत माझ्या करून तर तिथं येतं तर त्यांच्यासोबत करू. शुभमचे भाऊजी काढली आहेत. पण खरंच खूप मजा येते. तुम्ही पण नक्कीच करा कधीतरी, म्हणजे जेव्हा तुम्हाला चान्स भेटेल तेव्हा. सो फ्रेंड्स, आता आपण जसं तुम्हाला बोललो शुभमचे भाऊचे आपल्यासोबत आहेत. तर आपण त्यांना काही प्रश्न विचारू. तर भाऊ तुमच्या ॲक्सिडेंट तर आपण जाणून घेऊ. सायरा भाऊजी, मी तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो की एवढ्या वर्ष तुम्ही आता यात्रा करताय, तर तुम्ही आता मला वाटतं ना की दरवर्षीच आहे, म्हणजे दरवर्षी यात्रा करायची काय या पाठीला आहे तुमचं? साईलीला ही पालखी अशी आहे ते नवीन एक आपल्याला अनुभव भेटतात दरवर्षी. आणि बाबांच्या चरणी आपण जातो, त्याच्यामध्येच आपलं मोठं सुख आहे. थँक्यू. हेच आता बघताय की इथं सर्वांच्या मनामध्ये वेगवेगळी श्रद्धा आहे. सर्वांचे मनामध्ये वेगवेगळे प्रश्न असतील. आपण सर्वांचे जसे आपल्याला चान्स भेटतो तर आपण जाणून घेऊ आणि असंच आपली शिर्डीची यात्रा अशीच चालू ठेवू. फ्रेंड्स, सॉरी जरा गाड्यांचा आवाज येतो आहे, पण मी तुम्हाला समजा तुम्ही जरा यात्रेला याल तर तुमचा जर गैरसमज असेल की गमछाची गरज नाही, तर हे अत्यंत चुकीचं आहे. कारण की गमछा इथे अत्यंत महत्त्वाचं आहे, पण स्टाईलसाठी नाही. गमछा खूप चांगलं आहे. उन्हामध्ये आपण आपल्या डोक्यावर घेतो तो, किंवा खाली बसायला आपण ते खाली बसून हातरू असतं कधीचं. पण लय म्हणजे खूप म्हणजे ते महत्त्व तर खूप असतं. आणि मेन म्हणजे आपला ऑरेंज आहे म्हणून आपल्या परंपरेचा तो हिस्सा आहे तो. गमछा जर तुम्ही आलात तर नेहमी तुमच्यासोबत ठेवा. आपण असंच आता आपण आपल्या शुभमला प्रश्न विचारूया आता. आपला मित्र शुभम सिंगव त्यांना. तर आता आपण शुभमला प्रश्न विचारूया. तर शुभम, माझी आणि तुझी आपण माहिती आहे आपली पहिली पदयात्रा आहे, तर तुला काय फील होते, कसं वाटतं तुला? पहिली म्हणजे आम्ही पहिल्या दिवशी जास्तीत जास्त म्हणजे 25 ते 30 किलोमीटर पदयात्रा करून म्हणजे चालत आलो. आणि काल दुसरा दिवस होता आमचा. आणि काल 35हून जास्त म्हणजे 40च्या आसपास एवढे किलोमीटर आम्ही चालत आलो. पाय तर दुखणारच, कारण साईबाबांच्या भेटीला चाललो आम्ही. आणि शिर्डीच्या जवळ आहे, लांब साईला मंडळ एक खूप लालबागचे खूप मोठे मंडळ आहे. साईलीला पालखी हे मानाची राजा पालखी म्हणून मानली जाते. व आम्ही त्या पालखीत पदयात्रेची सामील आहोत. हे आमचे खरंच आमचं हे खूप मोठं भाग्य आहे की आम्हाला ही पालखी पाहिजे. त्या पालखीला चालत जातो. आता मजा येते. हो, क्लास चालू आहे. आता आम्ही डोळे गावाच्या इकडे पोचलो. पडगा क्रॉस केला. आता डोळेगाव क्रॉस करायचं चालतं आहे. त्या नाश्त्याच्या ओढे आता थोड्या वेळात पोचू आम्ही. आता म्हणजे आता आमचा हा दुपारचा होल्ड आहे आणि रात्रीचा होल्ड लाईटिंग त्या मी नंतर भाऊजींना विचारतो कोणता होईल, तुम्हाला पण सांगतो. मग रात्रीचा होल्ड आमचा आडगाव आहे. दुपारचा होल्ड आमचा वाशिंद आहे. मग अजून शुभम अजून काय बोलायचं तुला? तो फ्रेंड्स थांबा, मी तुम्हाला पालखी आहे, तुम्हाला पालखी दाखवतो. पालखीचं दर्शन करून घ्या.
थांबले इथे म्हणजे आमच्या जेवायला थांबलो नाश्त्यासाठी थांबलेलो बघू शकता आता शिवम आता बाकी फ्रेश होते ते आता तर ते आता झालं ना इथं म्हणजे अर्धा 1 तास झालंच असेल आम्ही निघतो सो आता आम्ही आता आम्ही आलो आता मी निघालो आहे इथून 3-4 किलोमीटर आहे जाऊ दे त्यांच्या आराम सो आता आम्ही इथं थांबलो आहे नाश्त्यासाठी म्हणजे जेवायला आता यांचा नाश्ता चालला आहे आता आपण सर्वांना प्रश्न विचारतो तर ह्यांना पण प्रश्न विचारू निखिल भाऊ निखिल भाऊ तर तुम्ही आजपर्यंत किती पाल्ट्या केल्या 3 नाव साईबाबा हां साईदर्शन हां आणि साईलीला आता ही 3री पालखी बरोबर काय तुम्हाला काय आनंद येतोय मजा येते का मजा येते कारण त्यावेळी म्हणजे का तुम्हाला एवढं पालखी आवडते बोला इंडिया जायचो हां आणि बाकी मला मजा येते विशाखवाडा मजा येते विचार कर म्हणजे पालखी वगैरे चालायला पण मजा येते पालखीसोबत आता आपण निखिलला सोबत गप्पा मारल्या आता आम्ही आलो इथे कपडे वपडे धुतली स्वतःच्या भाऊने पहिल्यांदा भेटलेला गमचा सुद्धा पदार्थ भेटला गमचा पण धुतलाय आणि सगळं हा व्लॉग जर आदित्य तू बघत असशील तुझा गमचा जो आहे तो निखिलमध्ये भेटणार तोही तुला शिर्डीमध्ये हो आता डायरेक्ट शिर्डीला आता पुढच्या वर्षी हो पुढच्या वर्षी पाहिजे 2 तास लागत आपण बाहेरचं सीन बघूया बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दिसेल का नाही हां आता मी नाही दिसणार पण बाहेरचं दिसेल बघा कशी मंडळी सगळं बसले हे शिवम सेट हॉलचं आपण पूर्ण करूया म्हणजे ही एक नवीन बिल्डिंग आहे बनते खूप साऱ्या बिल्डिंगचं काम चालू आहे खाली माणसं जेवायसाठी म्हणजे आता नंबर लावतो आणि ते त्यावर कोण राहायला आलं नाही ते असेच म्हणजे रूमचे असतात ना बघायला ते रूमचे काम वगैरे चालले म्हणजे आता आम्ही जातो जेवतो आता जेवण झाल्यावरती मग थोडं झोपणार मग वापस आपल्या वारीला चालू करायचं जेवल्यानंतर भजन पण वाटते जातो आपण राधे चल मजा गावाला जाऊ सर गोकुळ फिरून पाहू राधे चल मजा गावाला जाऊ सर गोकुळ फिरून पाहू राधे चल मजा गावाला जाऊ सर गोकुळ फिरून पाहू राधे चल मजा गावाला जाऊ सर गोकुळ सो आता आमचे उठून झालो आहे आम्ही फ्रेश झालो आता आम्ही पाठीवरच बघू शकता आता आम्ही इथून निघणार मग इथून 14 किलोमीटरवरती आमचा दुसरा स्पॉट आहे तिथं जाऊन आजची रात्र तिथे हो पुढं सकाळी उठून पुढच्या बरोबर आता आपण बघू स्टोऱ्या जायचं आता पहिलं फोटोशूट करू आम्ही रात्रीच्या नाश्त्यात थांबणार आहे पुढे जाण्याचा आवाज येईल आत्तापर्यंत आम्ही 85 किलोमीटर चाललो आहे पण वाटलं नव्हतं एवढं वेळ चालू आम्ही पण चाललो आता नाशिक वाटते किती 100 किलोमीटर असेल हो आता
आता रात्रीचे 9 वाजलेत. तुम्ही बघू शकता आमचे चेहरे बिरे सूर्यनावाने विजलेत. तेच आता आम्ही इथून आम्हाला 8-9-20 बरं आता इथून आम्हाला 8 किलोमीटरच्या अंतरावरती आमचा आजचा लास्ट म्हणजे तिथे आम्ही स्टे करणार आहे. तो आमचा लास्ट तिथे आज आहे. तिथं आज आराम करू. मग तिथून उद्या सकाळी 5 वाजता उठू. 5 वाजता उठून आपले 4-5 किती पण वाजता उठून 6 ओके बरं मित्रा. सो फ्रेंड्स आता आम्ही आमच्या लास्टच्या स्पॉटवर आलो रात्रीच्या. इथे आडगाव म्हणून नाव आहे. तिथं आम्ही आज रात्र स्टे करणार आहे. मग असंच मध्ये जरा चाललं आहे ते सोडा. आता आजसाठी एवढंच. आता उद्या भेटू. आणि असंच अजून काय तुम्हाला प्रश्न वगैरे विचारायचे असतील तर खाली कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. सो बाय बाय टाटा गुड नाईट. ओम साईराम.